मराठी लघुलेखन 100 शब्द प्रति मिनिट. 5 सेकंड. स्टार्ट. डॉक्टरांनी लिहून दिलेल्या औषधाचे ती व्यक्ती स्वतः सेवन करते आणि मृत्यूला सामोरे जाते. स्वित्झर्लंड बाहेरील नागरिकही तिथे जाऊन डिग्निटासची सेवा घेऊ शकत असल्यामुळे या प्रकाराला डेथ टुरिझम असेही म्हटले जाते. स्वेच्छामरण या मुद्द्यासाठी मिनेली यांचा आग्रह इतका टोकाचा होता की प्रसारमाध्यमांत त्यांचा उल्लेख अनेकदा मिस्टर डेथ असा केला जाई. पण त्यांच्या या प्रकारामुळेच 2011 मध्ये युरोपीय मानवी हक्क न्यायालयाने निर्णयक्षम व्यक्तीला आपल्या आयुष्याचा शेवट कसा व्हावा हे ठरवण्याचा अधिकार आहे असा निकाल दिला. राईट टू डाय या मिनेली यांच्या चळवळीमुळे या मुद्द्याची जगभर चर्चा झाली. मुळात मरण्याचा हक्कालाही 2 बाजू आहेत. एक युथनेशिया म्हणजेच दयामरण आणि दुसरे स्वतःच्या इच्छेनुसार मृत्यूचा अधिकार. शेवटच्या स्थितीत असलेल्या असहाय्य रुग्णाची वेदनांपासून सुटका करण्यासाठी त्याचा जाणूनबुजून मृत्यू घडवून आणणे या प्रकाराला जगभरात कुठेच मान्यता नाही. पण दुसऱ्या प्रकारात संबंधित व्यक्तीच्या इच्छेनुसार डॉक्टर तिला मृत्यूचे साधन उपलब्ध करून देतात आणि ती व्यक्ती स्वतःहून मृत्यूला कवटाळते. सहाय्यित मृत्यू किंवा स्वेच्छामरण असेही या प्रकाराला म्हणता येईल. मिनेली यांनी नुकतेच म्हणजे 29 नोव्हेंबर रोजी स्वतः ठरवून स्वतःचा मृत्यू घडवून आणला. त्या अर्थाने ते केवळ बोलके सुधारक न राहता कर्ते सुधारक ठरले. व्यक्ती स्वातंत्र्य हे मूल्य असणाऱ्या समाजांमध्ये मृत्यूकडे बघण्याचा दृष्टिकोन असा असू शकतो याचे मिनेली आणि त्यांचे काम दाखला ठरू शकते. परिच्छेद. अर्थात त्यांचे हे सगळे काम जगणे सोपे नव्हतेच. ते त्यांची संस्था चालावी म्हणूनच पैशासाठी हे काम करतात. त्यासाठी ते लोकांना मृत्यूबद्दल विचार करायला भाग पाडून मृत्यूजवळ नेऊन पोहोचवतात. यासह वेगवेगळ्या प्रकारची टीका त्यांच्यावर झाली. खटले केले गेले. त्यातले अनेक खटले मिनेलींनीच जिंकले ही गोष्ट वेगळी. पण या सगळ्या वातावरण निर्मितीचा परिणाम असा की त्यांच्या स्वतःच्या स्वित्झर्लंडसह नेदरलँड, बेल्जियम, कॅनडा, स्पेन, ऑस्ट्रिया या देशांनीही त्यांच्या नागरिकांना स्वतःच्या मृत्यूचा निर्णय घेण्याची कायदेशीर परवानगी दिली आहे. बहुतेक आशियाई देशांमध्ये मात्र अशी परवानगी अद्याप तरी नाही.